सर्व भारतीयांसाठी आनंदाचा क्षण म्हणजे भारताने इतिहास रचला आहे। न्यूझीलंडचा दणदणीत पराभव करत टीम इंडियाने ICC T20 विश्वचषक स्वतःकडे राखला आहे। या ऐतिहासिक विजयासह पाठोपाठ 2 वेळा T20 विश्वचषक जिंकणारा भारत हा जगातला पहिलाच देश ठरला आहे। अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा महाअंतिम सामना रंगला। या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी स्टेडियममध्ये तब्बल 1 लाख प्रेक्षक उपस्थित होते। संपूर्ण स्टेडियम निळी जर्सी परिधान केलेल्या उत्साही प्रेक्षकांनी जणून ओसंडून वाहत होती। जिथे नजर जाईल तिथे फक्त ब्लू आर्मी आणि निळा समुद्रच उसळलेला दिसत होता। सामन्यांचा तो थरारक शेवटचा क्षण। विजयासाठी शेवटची विकेट हवी असताना अभिषेक शर्माने आपला जादुई चेंडू टाकला, त्यावर तिलक वर्माने एक अफलातून कॅच पकडला आणि संपूर्ण स्टेडियममध्ये एकाच वेळी एकच जल्लोष पाहायला मिळाला। इंडियाच्या जयघोषाने आसमंत दुमदुमून गेला। विजयानंतर मैदानावर भारतीय खेळाडूंच्या गळाभेटी सुरू झाल्या। प्रतिस्पर्धी न्यूझीलंडच्या टीमसोबत खेळाडू वृत्तीने हँडशेक झाल्यानंतर प्रेक्षकांना मैदानावर एक वेगळंच आणि हृदयस्पर्शी दृश्य पाहायला मिळालं। नेहमीपेक्षा यावेळेस ट्रॉफी प्रेझेंटेशनला थोडा जास्त वेळ लागला, पण या रिकाम्या वेळेत मैदानावरचं चित्र अतिशय विलोभनीय होतं। हे मैदान जणू एका मोठ्या फॅमिली गेट टुगेदरमध्ये बदलून गेलं होतं। सर्व खेळाडूंच्या कुटुंबियांनी मैदानावरती धाव घेतली होती। विश्वचषकाचा हा संपूर्ण हंगाम खेळाडूंसाठी अत्यंत तणावाचा आणि दबावाचा होता। मात्र आता विश्वविजेतेपदाचा मुकुट पुन्हा एकदा डोक्यावर चढवल्यानंतर तो ताण कुठल्या कुठे निघून गेला होता। खेळाडूंच्या चेहऱ्यावर एक मोठा सुटकेचा निश्वास स्पष्ट दिसत होता। सर्व खेळाडू आपापल्या कुटुंबियांसोबत आनंद व्यक्त करत होते। कोणी आपल्या चिमुकल्यांसोबत खेळण्यात रंगलं होतं, तर कोणी पत्नी आणि आई वडिलांसोबत अभिमानाने फोटो काढत होतं। जणू काही ही पोस्ट मॅच सेरेमनी नसून भारतीय संघाचा एक मोठं फॅमिली गेट टुगेदरच होतं। देशासाठी स्वतःला झोकून देणाऱ्या या रणधुरंदरांना त्यांच्या खऱ्या पाठी राख्यांसोबतच म्हणजेच त्यांच्या कुटुंबियांसोबत आनंद साजरा करताना पाहणं हा तमाम भारतीयांसाठी एक सुखद आणि कायम स्मरणात राहणारा अनुभव ठरला।